चुकूनही मस्करी करू नये. जर मस्करी केल्यास आढळलं तर तू व्ह्युअर्सला आणि कॅमेऱ्याच्या मागे जो आहे, कॅमेऱ्याच्या पुढे उभा मंगेश. तुला आधीच सांगते, तुझं नेहमी दरवर्षी नाटकं असतात की बाबा मला पूर्णच गल्ल्या बघायच्या. आणि हा मुंबईतला पहिला गणपती आहे, म्हणजे मुंबईत पहिल्यांदा इथे स्थापना झाली गणेशोत्सवची. इथपासून मग सगळे आपल्या मुंबईत गणपती सार्वजनिक गणेशोत्सवची सुरुवात झाली. त्याच्यामुळे आता मला वाटलं की मंडळाचा प्रसाद असेल काय. अरे पाणीपुरी पाहिजे का? अरे बापरे, तरी पण पाणीपुरी आहेच की बाकी आहे. अगो बाई, आतमध्ये एवढी लाईन आहे. अरे देवा, ये नाही पता था, ये पोपट हो गया दोस्तों. ताईची फुल ओळख. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. ओके, जो लास्टचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर आपण गेलो होतो दीदीकडे. आणि दीदीकडे बसतो 1.5 दिवसाचा गणपती, आणि त्या 1.5 दिवसामध्ये जे काय धमाल केली, मस्ती केली, डान्स केला, तो तुम्ही बघितलाच पूर्ण ब्लॉग. आणि आज आहे सेकंड डे. आणि त्यामध्ये ताईची एक मेन गोष्ट अशी की तिचं जे काय बोलतात भजन गायची जी तिची इच्छा होती ती अपूर्ण राहिली, ती आपण पुढच्या वर्षी कम्प्लीट करू. दुसरी गोष्ट, मम्मी देखील आलेली आहे घरी. आता काय म्हणजे काय टेन्शनचा विषय नाहीये. पावभाजी ही पावभाजी सारखीच झाली पाहिजे, त्यात मम्मीचं एक्स्ट्रा नॉलेज घ्यायचं नाही. मम्मीचं काय नॉलेज नाही घेणार, मी जशी करते तशीच करणार. येस रे माझ्या वाग्या. एक गोष्ट विसरली, त्याच्यावर मागूनच फेकतो मधून बटर. शाबाश है ना बटर. ये अभी हमारा मम्मींदर पाजी 1 हफ्ता उधर टांग लेके बैठा था. अभी देख, अभी आया है, अभी मैदान में उतरेगा हमारा बंदा. क्या बोलते, वन साइड गेम खेलेगा एकदम. ये देखो अभी भी कुछ ना कुछ हो रहा था, बट जाओ देता काय सांगायचं. अभी भी मन में उछल कूद चल रही थी. मच्छी ला, थोडासा कोलवी ला. गौरीच्या शुभेच्छा तर दे. गणपतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज गौरी पूजन आहे. आणि गौरीला तुमच्याकडे काय बनवतात ते मला माहित नाही, तुम्ही पण सांगा कमेंट करून. पण आमच्याकडे आमच्या गावी, म्हणजे मी आता कोकणातलंच सांगते, तर कोकणामध्ये वडे बनवतात, वानं बनवतात, मटण असतं. आणि ते सर्व मिळून त्या मटणाचा वरी नैवेद्य गौरीला दाखवतात. आणि उद्या गौरी विसर्जन म्हणून आपली लाडकी गौर येते, तिला असा नैवेद्य सगळं दाखवतात. असं तर तुमच्याकडे काय असतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी आता बरी आहे, अजून पण काही इतकी पण स्ट्रॉंग नाही झाली, पण ठीक आहे. आता थोडं 2 दिवस रेस्ट करणार आणि मग कामावर जाणार. होगी थोड़ी थोड़ी स्ट्रॉन्ग होगी. अभी तो चल रहा है सब दवाई ववाई, वो दवाई एक बार खत्म होने दो, फिर बूस्टर अपने आप चालू होएगा. आता पावभाजी बनवणार आहे, शॉर्ट में सिंपल. तर ही पावभाजी ऍक्च्युली आज पावभाजी नाही पाहिजे होती, झणझणीत मटण आणि वडे. देखो मटण तर खाऊ शकतेस, तू खातेस मटण, मग आणून देते तुला, बनवून देते. खात नाही ती वेगळी गोष्ट, पण आज असं आपल्या घरी पण पाहिजे होतं, पण आम्ही चिकन मटण खातो. पाहिजे होतं पण पाहिजे, खात नाही ना आपण. तेच रा. तू खाणार आहेस का? तू खाणार असेल तर करूया. इकडे इकडे जा, इकडे. श्रावणात मटण करून माझा जीव सुकला. पण इंस्टावरती एक रील बघितला, त्याच्यामुळे माझं मन कांडाळलं. मन वढाय. आता काय झालंय, मम्मी मगापासून मच्छी करत होती. खायची मम्मीला मच्छी, पण विचारते आम्हाला, ए भाऊ खाणार का मच्छी, पायल खाणार का, असा विषय सुरू आहे. म्हणजे खायचे इकडे, आम्हाला नाही खायचे, आम्हाला इच्छाच नाही खायची आता, आज तरी नकोय म्हणून, पण इकडे सुरू आहे. अभी दुख दर्द पीड़ा सब भोग के आई है, फिर भी मच्छी काय मन से निकल नहीं रही है बंदे की. तर आज पावभाजीचा विषय आहे. आणि पावभाजी ही पावभाजी प्रमाणेच झाली पाहिजे, त्यात बटाटा कमी आणि बाकीच्या भाज्या जास्त, हा विषय नको आहे. अरे बटाटा कमी म्हणजे सर्वांसाठीच बटाटा कमी ना, ते एकाच वेळेला एवढं काय चालतं. तुम्ही हे नाही करायला मी पाहिजे. काय नाही करत, त्याचं बघ, त्याची त्याचे order काय बटाटे काय इतके नाही खायचे. एवढे पण बटाटे आणि नाही, एवढे म्हणजे पावभाजी मध्ये बटाट्याचाच विषय असतो. सगळ्याचं प्रमाण मग तुम्हीच खा, मी नाही बाबा खाणार. अरे तेरे को भी खाना पडेगा. प्रमाण व्यवस्थित असणार, बटाटे कमी असणार. हा चल, पावभाजी लागली पाहिजे. तर आज म्हणजे दरवर्षीप्रमाणे हे व्लॉग्स आपले मॅन्डेटरी असतात, म्हणजेच गणपती बघायला जाणार. तर आपण जातो गणपती बघण्यासाठी, बट फिलहाल कुछ पेट भरपाई करेंगे, फिर निकलेंगे बाप्पा को देखने के लिए. भव्य भव्य मुंबईतल्या मूर्त्या बघायला जाऊ, मला देखील दाखवू. आणि मी पण माझं मन प्रफुल्लित करून घेतो पुढच्या 11 महिन्यासाठी. लेट्स. तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग सुरू होतो. आता एक अशी गोष्ट घडली की आपल्याकडे बटर नव्हता, तर बटर मागवायचा होता किंवा आणायचा होता. तर आता ताई बोलली की कुठे जाणार, तर झेप्टो वरून मागव म्हणून. तर झेप्टो वरून मागवला. फर्स्ट टाइम आपण ट्राय केलं असं काहीतरी. तर 60 रुपये आहे प्राइस, तुम्हाला देखील माहिती आहे, छोटा बटरचं पॅकेट. आणि भाई आता डिलिव्हरी चार्ज पकडून 95 झाला, म्हणजे तोच बटर 60 रुपयाचा 95. सो ठीक है, ये थोड़ा सा अनुभव प्रत्येक गोष्टी का आने का जरूरी है, उसके बिना काम नहीं चलता. अभी नेक्स्ट टाइम से
ह्याच्याकडून घ्यायचंच नाही मग भाऊ. नेक्स्ट टाइम से पदयात्रा करके हम जाएंगे और लेके आएंगे. भाऊ पावभाजी रेडी झाले, बघ कशी झाली. परत बोलू नको हे जाड राहिले ते जाड, थोडीशी जाड राहणार पावभाजी. आणि मस्त पावभाजी झाली आहे. अरे लवकर भाऊ यार, निघायचंय, टाइम नाही, पटकन बघ. हे काय भाई, तू टेस्ट तरी करून बघ. हे पण आहे सगळं. एवढी चांगली पावभाजी झाली आहे आणि त्याला नको होते. भाऊ शिस्तीत खायचं आहे बघा, ती छान झाली. फक्त वाटाणे जाड राहिले. फायनली आपण तयार झालोय निघण्यासाठी. सो गणपती मंडळाची मोठमोठ्या मूर्त्या बघायचा हे पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून सवय झालेली आहे. आम्ही सुरुवातीला कांदिवलीला पण राहायचो होतो, तर विसर्जनासाठी आम्ही घराला लॉक लावून आम्ही सगळं फॅमिली, पप्पा स्पेशली स्पेशली पप्पा, हा अख्खं बोरली आणि अख्खं कांदिवली आम्हाला फिरवायचं पप्पा. तर ती सवय आहे. आणि सवय म्हणण्यापेक्षा ते तर एक उत्साह असतो की प्रत्येकाला ते जायलाच भाग पाडतो तो गणपती बाप्पा. सो आता पण आपण निघालोय. आता आज कितवा दिवस आहे भाऊ? 7वा दिवस आहे ना? 6वा 7व्या दिवशी गौरी विसर्जन होतात ना. आज 6वा म्हणजे 5-6 दिवस झाले. तर ते खूप एक्साइटमेंट आहे. मी म्हटलं भाऊला, भाऊ यार जायचंच आहे, काही करून घरातली सगळी कामं राहू देत, ती वर्षभर आपली होतच राहतात, पण फायनली तिथे जाऊन दर्शन घेणं ती आणि स्पेशली मम्मी घरी आली म्हणून आपल्याला जायला मिळते. ते पण एक महत्वाचं कारण आहे. आणि कपडे घरी आहेत. थांबा, याचा अर्थ मी असं नाही बोलत आहे की कपडे धुवायला सांगतोय. कपडे घरी आहेत. चुकूनही मस्करी करू नये. जर मस्करी केल्यास आढळलं तर तू व्ह्युअर्सला आणि कॅमेऱ्याच्या मागे जो आहे, कॅमेऱ्याच्या पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेशचा मुलगा, त्याच्या जवळ मस्करी करायची नाही. एनर्जी वाया घालवू नये. कृपया बेडरेस राहावे. टाटा, बाय बाय, गुड बाय ग माझी बबडी ती. भाईसाहेब आमची प्लॅनिंग ज्या लेवलनी सुरू आहे ना, म्हणजे किती वाजता यायचं, भाऊ आता बोलतो की डायरेक्ट ताई आपण उद्या सकाळी पहाटेच्या ट्रेनला यायचा, पहिली ट्रेन असेल. म्हणजे आता वाजले जस्ट 4:30 आणि एवढा वेळ फिरायचा आहे. आणि ऑब्व्हियसली आपण मुंबई साईडला तिकडे गर्दी असणारच आहे, ते तर साहजिकच आहे. प्रत्येक मंडळाला एवढी लाईन लावावी लागते ना, आपण 5 पीस काय घेत नाही. हा, पण आपण भाऊ दरवर्षी जातो ना, ते रात्री निघतो आपण आणि तेव्हा आपण सकाळच्या ट्रेनला येतो. आता 4:30 झालेत, म्हणजे थोडं वातावरणात थोडा वेळ थंड होईल. हा, आणि आता थोडंसं वेगळ्या ठिकाणी पण जायचं प्लॅन करतोय. गणपतीसाठी मी तयार असतो नेहमी. वेगळ्या ठिकाणी पण जायचं, चालेल. वेगळ्या ठिकाणी पण जायचं प्लॅन करतो. म्हणजे असं की आता कुठे जायचं आपल्याला? खेतवाडी. पहिले आपण खेतवाडीमध्ये, मला माहित नाही एक्झॅक्टली की कामाटीपुरा कुठे आहे म्हणून, आणि मी उद्या सकाळी काय यायचं गोष्ट करतोय, कारण तेवढा वेळ होणारच आहे. आता स्टेशनला जायपर्यंत 5 वाजता. आणि मी सेफ साईड चार्जर पण घेतलं. म्हणजे तुम्ही विचार करा काय प्लॅनिंग सुरू आहे. कोणते फक्त एकच बॅग घेतली. ताई आमच्या प्रत्येक वेळेला जातात तेव्हा कुठला मंडप हा बघायचा राहून जातो. त्यावेळेला सब हिसाब चुकता करेंगे. आणि गणेश गलीच्या किती 12 गल्ल्या ना, खेतवाडीच्या 13 गल्ल्या, त्या 2-3 गल्ल्या आमच्या राहूनच जातात. कारण एवढा कंटाळा आला असतो ना, आणि एवढं रात्रभर म्हणजे पण हालत खराब झाली असते. पण तो उत्साह नेहमीच असतो. आता आपण चालत का चालू, रिक्षाने जायचंय ना. प्लॅनिंग अशी आहे की पाय दुखायला लागले तर क्रोसिन घ्यायची, डोलो गोळी घ्यायची, तरी पण आपला हा प्लॅन मला माहित नव्हता. हा प्रवास निरंतर चालू राहणार. लेट्स गो मेरी छान. हा बोल, काय बोलते? तुला आधीच सांगते, तुझं नेहमी दरवर्षी नाटकं असतात की बाबा मला पूर्णच गल्ल्या बघायच्या आणि पूर्णच बघायच्या, तुटलेले असतात. पण ह्याचं नेहमी असतं की नाही, तू भाई 12 गल्ल्या, 13 गल्ल्या, 14 जे काही कुठून गल्ली गोळातून शोधून काढतोस आणि तिथे जायचंच आहे. हा, मग जायचंच आहे. प्रत्येक दिवशी आपण जातो. प्रत्यक्ष जायचं, आपण पायाची लेवल तरी बघायची. हा, मग मी बोललो ना क्रोसिन. दिसेल पण ते थकावट असते भाई, एनर्जी तर असते. मग तू जा इथून. तू जायचं नाही, मला मग बघायचं. हा, मग बस मी बाई फिरणार आहे. माझं एकदम 100.525% ठरलेलं आहे की मी फिरणार. ओके, आता आपण उतरलोय चर्नी रोडला आणि ताईंची डिमांड आहे की माझा फोटो काढावा, म्हणजे तिचा. तर आता आलोय बघा फोटो काढण्यासाठी या ब्रिजवर. आणि हे समोर बिल्डिंग बघताय, हा कुठला मॉल नाहीये, हे हॉस्पिटल आहे. आणि इथे ताईंना आता फोटोज काढायचे. ताई खुश झाली, आईच्या गावात फोटो आले. थँक्यू भाऊ. स्क्रीनवर नाही दाखवणार, हिच्या इंस्टाग्रामला जाऊन बघा. ओके, आजच्या दिवसाची पहिली मूर्ती आपण बघायला चाललोय, गिरगावचा राजा, जे की आहे शाडूच्या मातीची मूर्ती. आणि ती म्हणजे आपण चर्नी रोडला उतरायचं आणि ईस्टला यायचं. चाललोय आपण शोधतच चाललोय. तर मी काय तुम्हाला असं लोकेशन वगैरे देत नाहीये, कारण कन्फ्युज होणार लोकेशन वगैरे. तर तुम्हाला एक प्रॉपर मी एक सांगतो की कुठे कुठे उतरायचं म्हणून. तर चर्नी रोडला उतरून मग तुम्ही हा गणपती बघू शकता. ईस्टला उतरून कोणाला पण विचारू शकतो ना आपण कुठे है भाई क्या है, तो लोग तो ऐसे ही बता देंगे. उसमें कुछ एड्रेस की जरूरत नहीं दोस्तों, हम फिर वैसे ही कर रहे जो आपको बता रहे. फायनली आलोय. आणि बाई ताईची रिॲक्शन म्हणजे काढा कसा गणपती, एक नंबर मोठा आहे, भव्य दिव्य बोलते. हा, ये देखो गिरगावचा राजा, शपथ एक नंबर.
मन प्रफुल्लित झालं ताई पहिला गणपती बघूनच. चला, हे आजूबाजू संपूर्ण डेकोरेशन आहे, कडक केलेलं डेकोरेशन. नंबर वाईज. चला आपण जाऊन दर्शन घेऊया. जवळून बघायला गेला तर खूपच मोठा गणपती आहे. ते काकाच बघा ना केवढेशे वाटतायत भाई. म्हणजे मी काय बोलू, मला काही शब्दच नाही आहेत. एवढा क्यूट गणपती आणि एवढा डोळ्यात बघितलं की मन प्रसन्न होतंय. म्हणजे भाई माझ्यात अशी एनर्जी आली ना आता काही बताऊ मी. मूर्तिकाराला 100 तोफांची सलामी, जबरदस्त. आणि पूर्ण शाडू मातीची मूर्ती आहे, म्हणजे विसर्जन वरचा क्लास. मुंबईतील पहिला गणेशोत्सव म्हणजे भाई 132 वर्ष झाली. पहिला गणपती मुंबईतला पहिला केशवजी नाईक चाळ, मुंबईतील पहिला गणेशोत्सव. जाऊया. चल जाऊ. आणि हा एरिया बघाल ना तर अगदी म्हणजे एखादा पुण्यातली पेठ असते ना, बाजारपेठ, त्या हिशोबाने वाटतंय. म्हणजे बघा ना असं संपूर्ण मराठी क्राऊड वगैरे वाटणारच नाही आपण एखाद्या मुंबईमध्ये आहोत. तुम्ही चाळ बघाल ना, एक नंबर वाटत. फॉरेनर्स पण आलेत बघा समोर. म्हणजे चाळी म्हणजे एकदम डिफरंट वाईब आहे. हा, हे बघा ना काय घर आहेत मस्त पैकी. आणि हा मुंबईतला पहिला गणपती आहे. म्हणजे मुंबईत पहिल्यांदा इथे स्थापना झाली गणेशोत्सवची. इथपासून मग सगळे आपल्या मुंबईत गणपती सार्वजनिक गणेशोत्सवची सुरुवात झाली. त्याच्यामुळे आता 132वं वर्ष आहे. त्याच्यामुळे खरंच खूप भारी वाटते. आणि गणपती जवळ बघितलं ना वेगळीच एक वाईब येते. म्हणजे खूपच सुंदर मूर्ती आणि एकदम वेगळीच, म्हणजे शांत वातावरण एकदम मस्त. पुण्यामध्ये वगैरे बाप्पांच्या पालख्या निघतात ना, तसं या बाप्पाला पालखी, त्याच्यामध्ये बाप्पाला ठेवतात आणि मिरवणूक काढतात किंवा मिरवणूक करून आणतात. आणि खूप हेवी आहे, आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. त्या दिवसाचा आपला थर्ड गणपती म्हणजे गिरगावचा विघ्नहर्ता. वा सही. बाहेरून मंडपातून बघितलं ना गणपती की असं होतं भाई. हे देखो दोस्तो, काय बोलते, एकदम भव्य दिव्य मूर्ती आहे खरंच. हे देखो. एकदम जवळ आहे ना आपण तर खूपच जास्त उंच आणि पूर्ण पण ना ते जे बांधलंय ना ते पूर्ण पॅक झाले बघ. अजिबात साईडला जागा उरली नाहीये. प्रभावळ मागचं. बापरे ताई, आताच खूप फिरावं लागतंय. आता आपण आलोय गिरगावचा महाराजा. त्रास ना भाई, त्रास जेवढा पण आहे ना गणपतीच्या मूर्त्यांना बघून निघून जातोय. ही पण पर्यावरण पूरकच मूर्ती आहे, वर्ष 93. हे देखलो भाई, पूर्ण कागदाची मूर्ती आहे. हे बघा इथे लिहिलं पण आहे. काय बोलशील, एकदम भारी. एक्सपिरियन्स कसे येतात आज? आणि खूपच मस्त. आपण दरवर्षी तेव्हा हा गणेशोत्सव म्हणजे जीवकी प्राण. येस, 100.525 बोललीस तरी काय हरकत नाही. हे सगळं जे तुम्ही बघता ना पूर्ण कागदाचं आहे. पूर्ण वरची मूर्ती पण आहे ना कागदाची आहे. आणि ही पण मूर्ती खूप छान आहे, मस्त. आता आपण आलोय लोकमान्य गणेश चाळ किंवा बिल्डिंग म्हणा. 124वं वर्ष चालू आणि बाप्पाची मूर्ती बघा सुंदर. आणि आजूबाजूचं डेकोरेशन राज्याभिषेक सोहळ्याचं सुंदर. की आता आपण चाललो आपली चंदनवाडी का गणपती बघण्यासाठी, गोड गणपती, जो की आहे मुंबई सेंट्रल मध्ये. तर तो एक मस्त मूर्ती आहे, खूपसुरत मूर्ती आहे एकदम. झालंय असं की आता प्रत्येक मंडळात जाऊन आहे ना मिठाई मिळते, कुठे केळीच देत आहे, तर त्याच्यानेच पोट भरलंय. आणि ताई वैतागली आहे राव की नको आता बस, म्हणजे एका दिवसातच डायबिटीसची लाईन कम्प्लीट होईल म्हणून. तर तिला म्हटलं की आता हे बघ काय आहे, आता हे 10 दिवसच तुला हे देणार, लोक आग्रहाने देणार, नंतर तू मागायला गेलीस तरी तुला देणार नाही. काय बोलतील इथे, इथे काय नाही असं बोलतील. असं नाही, नको असेल तर हात जोडायचे, सामने वाला बंदा समज जाएगा की भाई नाही चाहिए, तो ऐसा एक करने का थोडासा. जाऊया आपण आता तिथे आणि बघूया आपण गोड गणपती. मला जरा पाणीपुरी खायची, गोड गोड झालेला म्हणून तिखट काहीतरी पाणीपुरी खाऊया. आता पाणीपुरीची टेस्ट आली आहे ताईला, सो लेट्स गो. आपण पाणीपुरी पहिले शोधूया. पहिले तर एक नाही, वाटी पहिले पाणी. गणपतीचं दर्शन घेऊया आपण. इकडे 1-2 असतील तर आता ते कुठे आहे पुढे आहे ते एवढं मला माहित नाही, पण इथेच आहे. तो म्हटला की चंदनवाडी. मध्ये रस्त्याला पाणीपुरी भेटली मग पाणीपुरी खाऊ. बस हे होईना बात. अजून एक गणपती बघायला आलो आपण, उत्कर्षाचा राजा. मी शपथ सांगतो, एकेका गणपतीसाठी एवढे पाय तोडून घ्यावे लागतात ना, बट काय कर सकते. गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलो आहे हिरा बाजारचा महाराजा आणि वरती बघा महाराजांची सुरेख मूर्ती आहे. लेट्स गो. रंगलो तुझ्या रे भजनी कीर्तनी
रंगलो तुझ्या रे भजनी चितरी मागणे जामी तू दर्शन एकच मागणे भाई साहब द्यावे तू दर्शन तुझ्या चरणाशी माझे तन मन तुझ्या चरणाशी माझे तन मन इथे आपल्याला बघायला भेटतं गोलबाटलेंचा राजा आणि समोर आहे तो चिरा बाजारचा राजा. म्हणजे दोन्ही बाजूलाच आहेत. पहिले आपण इथे जाऊया. हे देखो श्रीकृष्ण आणि मस्त छोटी प्रतिकृती पण दिली सही. असं वाटतं चालत बाप्पा आपल्याकडे येतो. कारण एक पाय मागे बघ. आता आपण आलो चिरा बाजारचा महाराजा बघायला. एक नंबर. मगाशी मी बोललो मुंबई सेंट्रल तर तसं नाही आहे. आपण आता आहोत चर्नी रोडमध्ये. ते नंतर मला कळलं जरा गणपतीच्या याच्यामध्ये काय बोलतात मग्न झालोय, त्याच्यामुळे मला नक्की कळत नाही मी उतरलोय कुठे. तर चर्नी रोडला तुम्ही उतरलात ना तर गिरगावचा राजा करून एक एक करून तुम्ही पुढे विचारायचं इथे गणपती कुठे आहे, इथे गणपती कुठे आहे. तर सगळे सांगतात इकडे ह्या गल्लीत आहे त्या गल्लीत आहे. जे आता आपण ज्या गणपतीची मगातपासून शोधाशोध करतोय तो म्हणजे अखिल चंदनवाडी गोड गणपती. हे देखलो भाई साहब. पोझिशन बघा भाई मूर्तीची. म्हणजे एका पायावर लिटरली आणि एक पाय मागे आणि वरती हात बघा. हात बघा गणपती बाप्पा द्यायलाच आलेला आहे आपल्याला. शंख बघ केवढा मोठा आहे. सही बनवले. माझा हात बघ केवढासा वाटतो. तेच हे बघ ना भाई पायाची पोझिशन सही. म्हणजे लिटरली मी असं आहे. ही मूर्ती रस्त्यावर उतरली ना बाहेर तिचा दरारा काही वेगळाच आहे. इथून प्रॉपर लुक येतोय. हे बघा आणि खाली ते डेकोरेशन पण एवढं सुबक केलेलं आहे ना. म्हणजे मूर्ती सोबत उठून दिसतंय. पणत्या बघा लावला. पणत्यामध्ये समय आहेत, इलेक्ट्रिक समय आहेत. खूप सुंदर. बाई गेले कित्येक वर्ष हा गणपती सुद्धा बघायची माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली. आपले एक फॉलोवर आहेत तिथे भेटले आपल्याला आणि तिने ताईला दिलं खायला एक मोमोज. तर मला वाटलं की मंडळाचा प्रसाद असेल काय. अरे मोमोज ते करंजी सारखेच दिसतात ना. म्हटलं की ते तर नंतर कळलं मला मोमोज आहेत. नंतर मग टेस्ट पण भाई भारी आहे. अंकल एकदम वन साइड नाच रहे. अंकल बोले तो फुल फॉर्म में मतलब रास्ता देखो कार्यक्रम अंकल का. भाई मजे लेने का तो ऐसे लेने का दुनिया की माँ की अखिया. बाईला पाणीपुरी तर नाही पण मोमोज खाल्ले ते एक नंबर निघाले यार. हा मोमोज बिमोजवर कधी भरोसा नसतो आपला पण भाई टेस्ट जी होती ना एक नंबर टेस्ट. म्हणजे पाणीपुरी खायचं पण आता मन उडालं. मोमोजनेच काम पत्ते केलेलं आहे. पाणीपुरी पाहिजे का. अरे बापरे तरी पण पाणीपुरी आहेच की बाकी आहे. चला आता आपण हे सगळं काय चर्नी रोडचं कव्हर झालं जेवढं काय फिरलो ते. आता आपण चाललो खेतवाडीमध्ये. आता खेतवाडीमध्ये चॅलेंज काय आहे प्रत्येक ठिकाणी लाईन लावायचे आहेत. आता तो मोठा टास्क आहे. आता किती गणपती कव्हर होत आहेत आणि किती करू शकतो हे पण इम्पॉर्टंट आहे. चला टॅक्सी तर भेटली, नशीब भेटली. ताईला मी इथे पानपट्टीवाल्याकडे विचारायला गेलो यहाँ से की नजदीक स्टेशन कौन सा है. समोरच एक स्टेशन है मरीन लाइन. बट भाई चलने के तो अभी से ही वांदे हो गए. मतलब पैर के लवण्या हो गए. तो देखते हैं अभी क्या होता है. क्रोसिन जिंदाबाद बोलते हैं लेकिन देखते. एक वर्ष म्हणजे किती मोठा कालावधी आहे. दरवर्षी आम्ही सुरुवात आपली इथूनच होते. आता आपण आलोय खेतवाडीमध्ये. आज मी बघतोय पण मला लाईन कशी कमी दिसते काय कळत नाहीये. आता हा पण एक गणपती आहे इथे. प्लस समोर पण बघितलं तर भाई एवढी काय लाईन दिसत नाहीये. वो तो अभी आगे जाके ही पता चलने वाला है सामने क्या है क्या नहीं. पण आपला पहिला पॉइंट आहे. अगो बाई आतमध्ये एवढी लाईन आहे. अरे देवा ये नहीं पता था. ये पोपट हो गया दोस्तों. ताईची फुल ओळख फॉलोवर आहे ते येत आहे. आज ताईची वड ताईमुळे आलोय. महल देखो गाइस महल. मतलब क्या ही बोलू यार शब्द कमी पडतात. बाप्पाची मूर्ती म्हणजे मनमोहक काही बोलू शब्द नाही. श्रीकृष्णाच्या रूपामध्ये बाप्पा आहे. हातामध्ये बासुरी आहे. बासरीप्रमाणे आता म्युझिक पण बरोबर हो. परफेक्ट लागतं. सई पिता
बांधारांवर पण मस्त हिरवगार आहे. आपण आलोय खेतवाडीचा गणराज. आणि आपण बाप्पाचा जो मंडप आहे ना तो म्हणजे क्लास म्हणजे दर्जा देखलो म्हणजे संपतोय विषय. अरे आई शपथ. असं सगळं आहे माहोल. बाप्पाची मूर्ती तर काय बोलू यार, आणि शब्द नाही. आणि आजूबाजूचा माहोल, वरती बाल्कनी आहे. लालबागच्या राजाची मूर्ती बघितलं ना, संतोष कांबळे त्यांनी बनवली. थोडं वाटतं ना तसं. हे सगळं आहे ना तसं लालबागच्या राजासारखंच. आय होप तुम्ही पण दर्शन घेतलंच असेल. आणि आता आपण कुठे जायचंय? इथेच जायचंय. अच्छा ओके. आता आपण आहोत जस्ट मुंबईचा महाराजा. सर्वात मोठी मूर्ती. आपण कॉलर बिलर पकडते बाय. लोणावळ्याला पण गेले तर कॉलर बिलर खेचत होती बाई. काय विषय. हा बघा भाई 48 फूट उंच. बाहेर पडली तर वातावरण टाईट. चौदा माळा पार. आई पूर्ण असं बघावं लागतं असं. हा बाप्पा बघून आल्याच्या नंतर आता आपण आलो आहोत बरोबर एक्झॅक्ट समोर ओम तांडव गणपती बाप्पा. वातावरण टाईट. समोर इथे मशाल आहे आणि मागे पण मशाल वगैरे आहे बाई. हातामध्ये तर मशाल पेटते राव. एक मागे उभा आहे मुलगा त्याच्या मूर्तीच्या. आहे मूर्ती जबरदस्त. केपी आर्ट. तर आता आपल्या मोबाईलला चार्जिंग कमी आहे. चार्जर पण मी आणलं होतं. आणि असं मी आपण कुठे बाहेर गेलो तरी सेफ साईड ठेवतो. हा माना की मला माहिती आहे ते एक पॉवर बँक ठेवायला पाहिजे. लवकरच घेऊया. ते खूप उपयोगकारी असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ह्याने तो कॅरी कर सकते. पण आपला खेतवाडीचा चिंतामणी आहे 9वी गल्ली. तिथे जुगाड झालेला आहे त्या दादांमुळे. तर आता हा जुगाड आता आपल्याला लागलेला आहे मंडळाच्या वतीने. आता आम्ही इथे बसलोय म्हणजे कसं मांडवाच्या आत बसलोय. आणि आता इथनं माझ्या समोरच्या साईडने लाईन आहे. एक फॅमिली आली त्याच्यात एक आंटी होती. मला म्हणते की शो आहे की अंदर. अरे त्या आंटीला वाटतं आपण इकडे मला तेच एक्झॅक्टली बोलायचं आहे. आंटी कॉबी की आई पता. चला फायनली चार्ज झाला मोबाईल. आणि आता आपण दर्शन कंटिन्यू करूया. और बा अरे मग आपला मित्र भेटला भाई. पुढच्या वर्षी दर्शन तूच द्यायचं अख्ख्या खेतवाडीचं. काय बोलतो? तुझा आयडी मी घेऊन जाऊ नको? अरे वा 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 मस्त. आता आपण आलोय खेतवाडीचा चिंतामणी. हा डिझाईन. हा 1 घंटा ले लो, 2 घंटा ले लो. फटाक से बना के दे देना है. भाऊ आपला भेटलेला आहे मंडळाचे कार्यकर्ते. बस खूप सारं प्रेम भावा तुला. बांधील की बोलते. आणि गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलोय खेतवाडीचा महागणपती बघण्यासाठी. आणि जी थीम बघता ना एक नंबर गाईज. म्हणजे पूर्ण जंगल थीम आहे. आणि स्वरूप आहे ते श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. मूर्ती बघा गाईज एक नंबर मूर्ती आहे. म्हणजे कृष्णाच्या रूपात आहे. आणि साप आहे शेषनाग आहे मागे. मूर्ती मूर्तीची हाईट बघा वरपर्यंत आहे. मस्त वासरी वगैरे पण आहे. आता आपण चाललोय खेतवाडीचा राजा. खेतवाडीचा गणपती आहे. त्याला बाल्कनी व्ह्यू आहे. आणि आता जवळजवळ सगळीकडे म्हणजे हा ट्रेंड चालू आहे असं मला वाटतंय बाल्कनी व्ह्यूचा. बिकॉज ज्या मोठ्या मूर्त्या आहेत ना त्यांच्यासाठी. अरे काकीला चक्कर आली की काय? ही बाल्कनी आहे. खाली पण जाऊ शकतो. कोणतं रूप आहे हे? बालाजी रूप आहे असं मला वाटतंय. बालाजी रूप आहे. वरती गरुड आहे. मूर्ती पूर्ण टच आहे बघा. वरती गरुडाचा हात पूर्ण टच आहे. आणि
दिवशी बघाशी ओम तांडवची मूर्ती बघितली आपण, हातामध्ये मशाल होती. त्या मूर्तिकारांनीच ही मूर्ती बनवली आहे. खाली आलो, ही बाल्कनी बी होता वरतून. मस्त मूर्ती आहे भाई. शिवबुंदी क्या क्या करू वो टाट में वो डाल और बाट. आईच्या गावात चप्पलच राहिली रे माझी आतमध्ये मंडपामध्ये. बाई साल्टी गेली तरी चालेल, चप्पल नाही गेली पाहिजे राव. ऑलरेडी एक चप्पल घालवून आलो चिंतामणीला. हे देखो बाई. चला तुमचा भाऊ ब्लॉग थ्रू तुम्हाला घेऊन आला खेतवाडी 7वी गल्लीमध्ये, मुंबईचा सम्राट असं मला वाटतंय. तर बघूया. बाकी वातावरण टाईट, मंडप बनवलाय एकदम. जरा गेट सोडा, गेट सोडा जरा. कडगुंबा बोलते. आता आतमध्ये मूर्ती बघितली ना तेव्हा मला कळलं की खेतवाडीचा मोर्या आहे म्हणून. सॉरी. गणपती बाप्पाच्या मोदक फिरतोले. हा अरे हवामध्ये उडतोय रे. कडक बाई कडक. वातावरण टाईट. मोदक खेतवाडीचा मोर्या बोलतात. आणि जे वरती त्याचं शस्त्र आहे ना ते टच झालेलं आहे फुल. आणि मूर्ती बदकावर आहे आणि खाली उंदीर आहे. आता आपण खेतवाडी 7वी गल्ली करून आलो. आता खेतवाडी 4थ्या. वाव सुपर्ब मूर्ती आहे. मूर्ती बघा मित्रांनो. मूर्तीच्या हातात ट्रॉफी पण आहे. उंदीर मामाने घेऊन बसलेला आहे ट्रॉफी. खेतवाडीचा लंबोदर 4थी क्रॉस लाईन. आता झेंडा पण आहे भारताचा. आता आपण आलोय खेतवाडीचा सुख करता. आणि ही जी मूर्ती आहे गाईस ती म्हणजे थोडी वेगळ्या रूपात आहे. सो हे रूप मला देखील पहिले माहीत नव्हतं म्हणून मी बघून चिडायचो की नक्की काय विषय आहे भाई हा. हे जे रूप आहे ते विनायकी रूप आहे. ते तुम्हाला जाऊन सुंदर, अतिसुंदर. हा लास्ट टाइम पण आपण विनायकी स्वरूप बोलतात त्याला, विनायकी स्वरूप. आणि ते डेकोरेशन आहे, चलचित्र बोलतात. सुरुवातीला आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला डेकोरेशन बोलून घेऊन जायचे. बाय द वे मूर्ती बघा. हे हिला विनायकी स्वरूप बोलतात मित्रांनो. हे मला आता काही वर्षामध्ये माहिती पडलं, कारण मी अचानक बघितलं तेव्हा अरे स्त्रीमध्ये कसं काय थोडा प्रश्न पडला होता. बट ह्याचं खूप कहाणी आहे मोठी. मस्त मूर्ती आहे. मला आता आपण मे बी लास्ट सेकंड लास्ट गणपतीजवळ आलेलो आहोत किंवा थर्ड लास्ट बोलू शकतो. मुंबईचा सम्राट. जबरदस्त. डेकोरेशन पण खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे. आता थोडंसं काय खाऊन घेतोय, ज्युसेस वगैरे, कारण चाललं तर खूप. पण या दादांमुळे आपल्याला दर्शन शक्य झालं. नाहीतर भाई इथपर्यंत पोहोचलो नसतो. अजून आपण तिथल्या तिथेच असतो कुठेतरी आरपार. ताईला पण बघितलं व्हिडिओवरती. टाकायचा तो म्हणतो. अरे यार बस काय या खाली गाला. चल गावाला नाही अजून यार. गावची व्हिडिओ बघायसाठी आम्ही टपलेलं असतं यार. काय माणूस आहे. पूर्ण आमचा फुल सपोर्ट तुझ्या पाठी. परत ताईने लफडा केलाय. मी काय नाही केलंय, मी तुझ्यासाठी बोलते भाऊ. ताईने आज पण तीन काय बोलतात 3 लाईन सोडलेल्या आहेत. हा आता हे समोरचा कुंभारवाड्याचा सुद्धा करताय तो पण आपण सोडून जातोय. पण विसर्जनाला 100.25 पालटी गेली तरी चालेल, पण विसर्जन करूनच राहणार 2024चं. येस ओके गाईज, फायनली आपण ग्रँड रोड स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि 12:30 झाले आहेत. म्हणजे भाई पॉईंट टू पॉईंट 12:30 झालेले आहेत. 1 मिनिट मागे नाही 1 मिनिट पुढे नाही. आणि लास्ट 11 महिन्या आधीचा जो तुम्ही ब्लॉग बघितला असेल गणपतीचा, नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्यावेळेला ऍक्च्युली लेट झालं होतं आपल्याला आणि मग तिथून आपण दीदीकडे गेलो होतो. म्हणजे ट्रेन बंद झालेल्या. पण आज आपल्याला खूप थकवा कमी जाणवला, कारण ऑब्व्हियसली की 2 आपले फॉलोअर्स होते, म्हणजे आपले फॅमिली मेंबर्स होते. त्याच्यामुळे त्यांनी
खूप सपोर्ट दाखवला. छोटासा वेळ काढून ते मंडळाचे म्हणजे कार्यकर्तेच होते. आनंद आणि संदीप भाऊ, तर त्यांना खूप खूप थँक्यू सो मच. त्यांनी आपल्याला ते एवढं पॉसिबल करून दिलं. नाही तर आपण तर ठरवूनच आलो होतो, जे की तुम्हाला माहिती आहे. काय ठरवून आलो होतो की दुसऱ्या दिवशीची सकाळची ट्रेन पकडून घरी जायचं म्हणून. बट ते त्यांच्यामुळे शक्य झालं आणि त्यांच्यामुळे म्हणजे आपण ब्लॉग बनवू शकलो एवढ्या चांगल्या पद्धतीने. आपले बाकी पण सगळे फॅमिली मेंबर्स आहेत, ते घरी बसल्या एकदम आरामात चिल में दिल असा पूर्ण ब्लॉग बघतील, गणपतीचं दर्शन घेतील. आणि आता आपली विहार गाडी पण आली आहे, जाऊया आता. म्हणजे हा एक्सपिरियन्स आहे ना, खरंच सांगतो तुमच्यामुळे शक्य नाहीये मित्रांनो. खरं तर याचं सगळं श्रेय तुम्हालाच जातं, कारण मी सतत बोलत आलेलो आहे माझी लायकी 0 आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल आहे. तर याचं सगळं श्रेय तुम्हाला मी देतो. आणि बाकी काय बोलू यार, लव्ह यू यार. म्हणजे इज्जत. होप करतो की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. टाईममुळे यावेळेला पण 3 गणपती राहिले, ते आपण विसर्जनाला कव्हर करू. आणि विसर्जनाला तर ऑलमोस्ट सगळेच गणपती कव्हर होतील, कारण सगळेच गणपती बाहेर पडतात. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.